हॅलो, चला टीम अनंत सर प्लीज शतरक्षण लावून घ्या. येतील त्यांना घ्या, परंतु शतरक्षण लावा जेवढे आहेत त्यांनी. आताचा फटका देखील इथे चांगला आहे. अक्षयवर चढवले गेलेले हल्ले. आता फलंदाज यावेळेस राहुल मैदानामध्ये हाकार माचवला जातोय. पहिला चौकार, दुसरा षटकार, तिसरा षटकार आणि आता पाहू शकाल बॅक टू बॅक 2 षटकार आणि 1 चौकार या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावर. अगदी दैसर संघ अगदी दैस्य संघ पाहतोय चांगले. इथं मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. हा फटका इथे आता मात्र स्वतःच्या फॉल्टमध्ये अडवला जातो. कमबॅक केला जातोय मी तर म्हणेन. आणखीन एक ब्लास्ट. आत्ताचा हा बॉल देखील सीमारेषा पार. आणखीन एक पाऊस शकाल इथे चौकार.
अगदी चांगलं बॅटिंग केली जाते राहुलला. या फलंदाजाला पाहतोय, आताचा फटका फसलाय, सागर निरगुडा कॅच खाले आणि इथे विकेटचं पतन. परंतु काही फरक पडणार नाही दैसर बी टीमला, कारण जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करत असताना आपण पाहू शकाल मैदानामध्ये राहुल अगदी 6 बॉल स्वतः फेस केला आणि 6 बॉलमध्ये फुलकर धाबा लावल्या जातात, 20 धाबा. अगदी स्फोटक सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. आणि आताचा पुढचा भार असेल फलंदाज सागर आणि सुनीलच्या अंगावर. पाहूया, सुनील देखील एक चांगला फटकेबाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये एक षटकार मारला आणि त्यानंतर बाद झाला, परंतु आता तशी फटकेबाजी केली जाईल का? आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, ज्याच्या बॅट मधून आपण पाहू शकाल अगदी चांगलं बॅटिंग झाली होती. अगदी पाहायला गेले तर यावेळेस 20 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात लावल्या जातात. चला खडकवाडी टीम, जास्त बैल नका घेऊ, सामना सुरू करा. आपण पाहू शकाल मॅच मध्ये अगदी चांगले बॅटिंग पाहायला मिळाली राहुल या फलंदाजाची. आता नवीन फलंदाज सुनील आलाय आणि स्ट्रायकिंग एंड सागरला पाहतोय, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. आणि तोच फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला जबाबदारी केली जाईल का? टॉस हरलाय, त्यानंतर बॅटिंग आले वाट्याला आणि त्या बॅटिंगचा फायदा घेतला जाईल का? पाहूया. पहिलाच बॉल फेकून दिला, फटका बसलाय, कॅच खाली प्रवीण निरगुडा, चुकी नसेल. आता मात्र सलामीची पूर्णपणे दोन्ही जोडे, दोन्ही फलंदाज डगआउटच्या रस्त्याला. काय मात्र इथे पाहतोय फिल्डिंग, आधीचा बॉल यावेळेस अगदी शॉर्ट पिच बॉल होता, तिथे छत्रपती सजवलं होता. गोलंदाज सागर कडून चुकी झाली होती, परंतु फटका फसला आणि फलंदाज बाद देखील झाला. सागर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील आता तंबूच्या रस्त्याला. नवीन फलंदाज नितेशला पाहतोय मैदान जाताना. आता हे जोडी पाहू शकाल खडकवाडी संघ, अगदी आमच्या जवळील हा गाव आणि अगदी प्रत्येक खेळाडू अगदी आमचा मित्र परिवार आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला आमचे पाहुणे संघ, आमच्या मामाचं गाव अर्थातच दहिसरला पाहतोय. पाय दोन्ही संघ आपले घरचेच आहेत, परंतु या मैदानामध्ये सध्या कोणताही संघ घरचा आणि दारचा नाही आहे. खेळ चांगला करावा लागेल, लढायचा असेल तर शत्रू बनूनच मात्र आता लढावं लागेल. टीम खडकवाडी विपक्ष दहिसर बी हा संघ पाहतोय. यावेळेस कट केलाय, थर्ड मायला क्षेत्ररक्षक आहे मंगेश, इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉल अडवला जातोय, स्टेनच्या पाठी फेकला गेलाय. तुषार आगिवल्याला पाहतोय, मिड विकेटला पाहतोय आपण यावेळेस दीपक निरगुडाला, लॉंग ऑनला सोनू आगिवले, लॉंग ऑफला गणेश हिंदोला आणि त्यानंतर कव्हरला आपण पाहतोय अक्षयला आणि स्क्वेअर लेगला प्रवीण. हा वेळेस फटका चांगला आहे, आता मात्र बॉल थांबवणं अवघड आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन्स मिळतील 4. बराच उशिरानंतर या ओव्हर मध्ये आला हा पहिला धमाकेदार चौकार. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर 1 रन आले. मी म्हटलं होतं सुनील सारखा फलंदाज अजूनही मैदानात आहे टीम दहिसर बी संघाचा, ज्याचा बॅट मधून आता बिया चांगल्या धावा आल्यात. आणि तोच हा बॉल इथे आखू टप्प्यात होता, डॉट बॉल आलाय.
आता मात्र इथे विकेट पाहायला मिळते. सुनीलचं देखील विकेट पाहायला मिळतोय. पंचवीस धावफलक लावल्या जात आहेत. 2 ओव्हर शिल्लक आहेत अजूनही. पहिल्याच बॉलवर झालाय आगास. अनंत निरगुडावर चढवलेला हल्ला. षटकार नितेशच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळाला. आणखीन एक देखना फटका. रासमिती 6 बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार. अनंतला पाहतोय. 5वा बॉल गतीमध्ये परिवर्तन. आताचा बॉल चांगला होता. अगदी पाड आणि बॅटच्या मधून काढला गेलाय. फिरवलाय. डॉट बॉल आलाय. फिरकीचा जादूगर पाहतो अनंत निरगुडाला. यावेळेस हा बॉल वळवला गेलाय. आपण स्क्रीनवर पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल अगदी स्विंग केला गेला. आताचा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा एलिव्हेशन जास्त आहे आणि बॉल जाय सीमारेषा पार. हा वेळेस आणखीन एक धमाका बिग हिट. या ओव्हरचा 3रा षटकार. अगदी आताच्या या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली जाते दैसर टीम कडून. नितेशला पाहतोय. नितेश हा फलंदाज 4थ्या क्रमांकावरून चांगलं बॅटिंग करतोय. अद्याप 3 षटकार एक एकेरी धाव पाहायला मिळते. हा बॉल इथे चांगला आहे. थ्रो चांगला आलाय परंतु पोहोचलाय. अनिलला पाहतो आपण. चांगली रनिंग. अगदी जुना जाणता खेळाडू यावेळेस मैदानात पाहतोय आणि त्याच्याकडून इथे बॅटिंग पाहायला मिळते. रनिंग चांगली पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झालाय संपन्न आणि 3 ओव्हरमध्ये धावफलकावर धावा झाल्यात 44.
44 धावा. चव्वेचाळीस 44. लॉस ऑफ 3 विकेट्स. कल्पेश आलाय यावेळेस नवीन गोलंदाज. शेवटच्या ओव्हरमध्ये आताचा बॉल चांगला आहे. आपण पाहतोय नितेशला ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत तो नितेश पाहतोय यावेळेस मैदानामध्ये. आपण मैदानात पाहतोय चांगली इथे बॅटिंग केली जाते ज्याच्या माध्यमातून, परंतु कल्पेश आता कमबॅक करून देईल का? 44 धावा धावफलकावर लागल्यात. हा फटका चांगला आहे, थोडासा कुटोप्याचा बॉल लांब राहिला, कव्हरला फेकला. क्षेत्ररक्षक धावतो, बॉलचा पाठलाग करेल. इथे फिल्डिंग चांगली झाली आहे, दर्जेदार फिल्डिंग पाहतोय. क्षेत्ररक्षक होता तिथे संदीप, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना. अगदी पाहायला गेला या खेळाडूचा तर अगदी चांगला प्लेयर आहे, ऑलराऊंडर टीमचा. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला जातोय. नितीशला पाहतोय, हा फटका इथे लेग स्टंपच्या अगदी जागा भरून काढली होती, वरून जाणारा बॉल आणि इथे डॉट बॉलने झाली सुरुवात. अगदी स्लॉग वरचं षटक आहे आणि या लास्टच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील धावफलकावर हे पाहूया. अद्याप 3 बॉल फेकलेत आणि 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज कल्पेशने. हा बॉल इथे आताचा पंचांकडे मागितला जातो, वाईट आशाभूत नजरेने डॉट बॉल आलाय. आपण पाहतोय डॉट बॉल फेकला गेलाय. रिव्ह्यू इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. आपण पाहू शकाल इथे स्क्रीनवर आपण पाहतोय. डॉट बॉल आहे. चला जास्त वेळ नका घेऊ, लगेच मॅच सुरू करा. डॉट बॉल पाहायला मिळतोय यावेळेस, अगदी अँगल क्रिएट केला जातोय. हा फटका इथे दर्जेदार आहे, फेकून दिलाय आणि बॉल सीमारेषा पार, दमदार फटका, षटकार. आता मात्र व्हॉइस सपर पाहायला मिळाले. 5व्या बॉलवर इथे षटकाराचा आगास केला जातोय. धावफलक पाहतोय आता अगदी 52 या आकड्यावर 50 क्रॉस करत असताना धावफलक टीम मध्ये इसर बी संघाचं पाहायला मिळत आहे. यावेळेसचा बॉल लेग स्टिकच्या बाहेरून वाईट बॉल, एक अतिरिक्त धावफलक ऍड केली जाते. अगदी चांगलं बॅटिंग करतोय नितेशला पाहतोय, बॅटचा स्विंग भरपूर वेगाने फिरवला होता पण तो अगदी लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल वाईट आलाय. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल, कशा प्रकारे फेकला जातोय पाहूया. हा बॉल कट करायचा होता आणि इथे डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने ओव्हरची इथं झाले शेवट घोड आणि धावफलकावर धावा लावल्या जातात. पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा. आता गरज आहे टीम खडकवाडी संघाला 24 बॉल मध्ये बनवायचे 54.
तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये ओपनिंग जोडी चालली ती तुषार आणि दीपक. येणारे 24 चेंडू आणि 54 धावेची गरज असेल. पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज सुनील. स्ट्राईकला असेल तो तुषार, नॉन स्ट्राईकला असेल तो दीपक गावंडा, दीपक निरगुडा. स्ट्राईकला असेल तो तुषार, नॉन स्ट्राईकचा बॅट्समन पाहू शकाल लेफ्टी, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. बॉलर तयार सुनील. पहिला चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि प्रयत्न सक्सेसफुल येतोय 6 धाव्यांसाठी. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार. खाता उघडलाय तो 6 धावेने तुषारचा आणि संघाचाही. पुन्हा एकदा बॉलर तयार, पंचांच्या डाव्या साईडने तयार. पुन्हा एकदा बॉलर तयार. पाहूया पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा त्या दिशेच्या मारण्याचा प्रयत्न चाललाय. दणदण करत येतोय चौकार. पहिला षटकार, दुसरा चौकार. जसे दैसरवाल्यांनी फटकेबाजी दाखवली तसेच खडकवाडी या संघाकडनं फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा तयार गोलंदाज. पहिला षटकार दाखवलाय, दुसरा चौकार. पाहूया तिसऱ्या चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा निर्धास्त चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. कुठेतरी 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर कुठना तरी गोलंदाज कमबॅक करतोय. पुन्हा एकदा तयार. उंचावरून मारण्याचा प्रयत्न लेफ्टीकडून झाला, चुकाने येतोय चौकार. पुन्हा एकदा 4 धावा. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा तयार. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. कुठेतरी मोठे चांगले फटके दाखवले होते. आता तोच फलंदाज डगआउट मध्ये परततोय तुषार. तुषारची जागा भरून काढण्यासाठी जातोय सोनू. जशी फटकेबाजी तुषारने केली तशीच फटकेबाजी सोनूला सुद्धा कराव्या लागेल. शेवटचा चेंडू असेल बाकी. पाहूया कोणाच्या नावावर, गोलंदाज बॅट्समनच्या नावावर
पुन्हा एकदा तयार बॉलर नवीन फलंदाज आलेला सोनू आणि आल्या आल्या दाखवतोय आपल्या बॅटमधनं चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने समाधान मानावे लागेल. 2 धावेने धावसंख्येत भर होते ती. 16. आता येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. वैयक्तिक दुसरं गोलंदाज सागर तयार होतोय. आता जो नॉन स्ट्राईकला बॅट्समॅन होता दीपक, आता तो आला स्ट्राईकला. लेफ्टी बॅट्समन. तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. बॉलर तयार पंचांच्या उजव्या बाजूने तयार. पाहूया पहिला चेंडू आणि येतोय चांगलासा आपल्याला पाहायला मिळतं. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. 1 धाव समाधान मानावे लागेल. चांगलासा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. पुन्हा आता स्ट्राईकला आलाय तो सोनू. 63 नंबरची बॉडी घातलेला. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि झेल खाली येतोय. झेल बाद. आता नवीन बॅट्समन चाललाय तो गणेश. पूर्ण खडकी संघात त्याला किंग नावाने ओळखलेला जातोय. आता दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. लेफ्टी एक दीपक आणि दुसरा गणेश. पाहूया सोनूची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर एंटर झालाय तो गणेश. पाहूया गणेश साठी कसा गोल बॅटिंग. पुन्हा एकदा आणि चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सागरकडनं. पहिल्या बॉलवर 1 धाव. दुसऱ्या बॉलवर विकेट. तिसरा बॉल डॉट. चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सागर. पुन्हा तयार. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चला जाऊया मैदानाकडे. चांगला असा षटकार पाहायला मिळतो आपल्याला गणेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता आणि पंच आमच्याकडे वळून सांगतात हा खराब चेंडू आहे. पाहूया
पुन्हा एकदा तयार, फुलटॉस चेंडू आणि पाहूया उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली अशी रनिंग पाहायला मिळते आपल्याला, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते आपल्याला दैसर संघाकडनं. कुठेतरी अजूनही एक चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि येतोय. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर होते ती 28. आता येणारे 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज असेल. जाऊ द्या, ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये चालले. तिसरा षटक हाताळण्यासाठी तयार नितेश. आता नितेशच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी असेल, तशी चांगली गोलंदाजी. एक येणारे 12 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. गोलंदाज तयार नितेश. चला, चांगला असं क्षेत्ररक्षण सध्याला पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही लेफ्टी बॅट्समन मैदानामध्ये. जो दीपक स्ट्राईकला त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत उंचावरून मारण्याचा प्रयत्न, चांगला असं क्षेत्ररक्षण आणि चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. पाहूया पंचांच्या उजव्या साईडनं बॉलर तयार. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया येतोय. झेल जमिनीला दान आणि 2 धावेने पाहूया तिसरा पंचांची मागणी. चांगला असा रनआउटचा विकेट पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये.
आता नेम धरून मारलेला स्टंपावर डायरेक्ट स्टंट गुल डायरेक्ट पवेलियनच्या बाहेर. आता जो न्यू बॅटर तयार होते तो अनंता. अद्यापीपर्यंत 2 चेंडू टाकलेत. पहिला बॉल डॉट नंतर रन आउट. आता येणारे 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. पाहूया उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायरची मागणी. विकेट. जसा अनंत गेला तसा रिटर्न आला. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो सागर. पंचवीस येणारे 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. विकेट कॅच. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नितेश कडनं. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात पण चांगला चेंडू. पण पंच कसला पंच वाईट चेंडू. खराब चेंडू टाकलाय. खराब चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. पाहूया पुन्हा एकदा बॉलर तयार आणि उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि यष्टीरक्षक स्वतः येतोय झेल खाली. पाहूया झेल बाद. चांगली अशी कॅच पाहायला मिळते आपल्याला. आता येणारे 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. पंकज कांबळे आणि मयूर कडाली इकडे यायचंय आपण. पंकज कांबळे आणि मयूर यायचंय आपण इकडं. पंकज कांबळे आणि मयूर कडाली यायचंय इकडं. दोघे पण यायचंय आपण. न्यू बॅट्समन चाललाय तो कल्पेश. येणारे 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. पाहूया अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. लेफ्टी बॅट्समन पुन्हा एकदा मैदानामध्ये. पाहूया चला पटापट सामना चालू करायचा आहे.
पुन्हा एकदा तयार लेफ्टी बॅट्समन आणि गचाला असं शतरक्षण उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर होते ती 32. आता येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. अजूनही एखाद मोठा फटका आणि निर्धाव असा चेंडू ची सांगता होते. तर शेवटची ओव्हर. येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. चौथा गोलंदाज तयार विशाल. पंच काय झालंय? पंच काय झालंय बॉलला? जाऊ द्या बॉल मैदानामध्ये. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. आता इथून कुठेतरी सागरला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावे लागेल. चला पुन्हा एकदा बॅट्समन तयार सागर. आणि चांगली अशी झेल पाहायला मिळाली आपल्याला मागच्या फिल्डराकडे. पहिल्याच बॉलवर पहिला गडी बाद. आता येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. 7व्या 8व्या क्रमांकाचे बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. आता न्यू बॅटर एंटर झालाय तो प्रवीण निरगुडा. आता इथून कुठेतरी प्रवीणला मोठे फटक्यांचा पाऊस पाडावा लागेल. येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. पुन्हा एकदा खराब चेंडूची सांगता पंच आमच्याकडे वळून सांगतात का हा व्हाईट चेंडू आहे. आता येणारे अजूनही 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. पाहूया पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. आता इथूनही प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करावे लागेल प्रवीणला. पाहूया बॉलर तयार. रक्षक एकही चुकी न करता कॅच पकडतोय आणि इथून प्रवीण बाद होतोय. प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर एंटर होतोय तो अक्षय. 9व्या क्रमांकाचा बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये अक्षय. आता येणारे 3 चेंडू आणि 21 धावांची गरज. खराब चेंडू. पंचा वलून सांगतात का हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. आता पुन्हा एकदा
3 चेंडू आणि 20 धावांची गरज. निर्धावाचा चेंडू. आता इथून सामना पूर्णपणे जकडून ठेवलाय तो दैसर या संघानं. चांगला असा आता येणारा 1 चेंडू आणि 20 धावांची गरज. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने केलाय दैसर या संघानं. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या मैदानामध्ये.